दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात क्रेटा कार विहिरीत कोसळली. सासू-सुनेचा दुर्दैवी मृत्यू, चालक गंभीर जखमी. एकाच कुटुंबावर दुःखाचा डोंगर. भोकरदन तालुक्यातील पारद-वालसावंगी मार्गावर शुक्रवारी रात्री एक अत्यंत भीषण आणि हृदयद्रावक अपघात घडलाय. धावडा येथील अल्तमश खान अत्ताउल्ला खान वय वर्ष 30, अब्दुल्ला खान जियाउल्ला खान वय वर्ष 21 हे गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर बुलढाणा येथे उपचार सुरू आहेत. आपल्या कुटुंबियासह क्रेटा कारने पारद येथून वालसावंगीकडे जात असताना अचानक समोर आलेल्या भरधाव दुचाकीस्वाराला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र या प्रयत्नात वाहनावरील ताबा सुटल्याने क्रेटा कार थेट रस्त्यालगतच्या खोल विहिरीत कोसळली. या भीषण दुर्घटनेत कारमधील अख्तराबी अमानुल्ला खान सासू वय वर्ष 75 आणि सुलतानाबी जियाउल्ला खान सून वय वर्ष 48 राहणार धावडा तालुका भोकरदन यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय, तर कारचे चालक अल्तमश खान गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. विहिरीत कोसळलेल्या कारमधून प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थांनी जीवाची पर्वा न करता शर्थीचे प्रयत्न केले. रात्रीचा अंधार, खोल विहीर आणि प्रतिकूल परिस्थितीमुळे बचावकार्य अत्यंत आव्हानात्मक ठरले. घटनेची माहिती मिळताच जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू, नायब तहसीलदार अविनाश पाटील, भोकरदनचे उपविभागीय अधिकारी नितीन काटेकर, पारद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष माने, संपूर्ण पोलीस कर्मचारी तसेच इतर पोलीस अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने विहिरीत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य राबविण्यात आले. गोताखोर, पाणबुडी सहाय्यक अर्जुन घायाळ, हर्षी पैठण यांनी ऑक्सिजनच्या सहाय्याने विहिरीत बुडलेल्या मयत व्यक्ती व 4 व्हीलर गाडी काढण्यात आली. या अपघातात एकाच कुटुंबातील सासू आणि सुनेचा मृत्यू झाल्याने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. प्रतिष्ठित व्यापारी अत्ताउल्ला खान यांच्या आई भावजई होत्या. एका क्षणात घरातील 2 महिलांना गमावल्याने नातेवाईकांचा आक्रोश काडीच पिळवटून टाकणारा होता. धावडा गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून मृताच्या घरी सांत्वनासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. विशेष म्हणजे ज्या विहिरीत ही दुर्घटना घडली त्या विहिरीबाबत काही महिन्यापूर्वी प्रसारमाध्यमांनी वृत्त प्रसिद्ध केले होते. रस्त्यालगत असलेल्या धोकादायक विहिरीभोवती संरक्षण कठडे, सुरक्षा भिंत किंवा आवश्यक संरक्षणात्मक उपाययोजना करण्याची मागणी यावेळी करण्यात आली होती. मात्र त्यानंतरही प्रभावी उपाययोजना न झाल्याने अखेर या विहिरीने एकाच कुटुंबातील 2 महिलांचा बळी घेतल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली. या भीषण दुर्घटनेत पुन्हा एकदा भोकरदन तालुक्यातील रस्ते सुरक्षितता, आपत्कालीन यंत्रणेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. नागरिकांनी या भागात कायमस्वरूपी रुग्णवाहिका, अग्निशमन दल तसेच धोकादायक विहिरी, नाले आणि रस्त्यालगतच्या ठिकाणी तातडीने संरक्षणात्मक उपाययोजना करण्याची जोरदार मागणी होत आहे. मयताचे शवविच्छेदन वालसावंगी प्राथमिक आरोग्य केंद्र येथील डॉ. निलेश मळेकर यांनी केले. त्यांचा दफनविधी धावडा येथील कब्रस्तानात करण्यात आला. या हृदयद्रावक घटनेमुळे धावडा गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. अब तक न्यूज महाराष्ट्रासाठी न्यूज रिपोर्टर मुस्तफा पठाण, जालना.